वाजवटाळी तुम्ही जर बघितलं ना तर स्वस्तिक आणि आई आणि आदित्य इथं मस्त इंद्रायणी नदीच्या आरतीचा पूर्ण एन्जॉय करतात आहे. मित्रांनो, इंद्रायणीची आरती चालू झाली, आपण बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी भाविक याचा आनंद घेताना दिसतात आपल्याला. बघा, खूप सुंदर पद्धतीने दीपोत्सव पण चालू आहे आणि आरतीचा पूर्ण आनंद या ठिकाणी घेतला जातो. खूप भारी सोहळा आज इंद्रायणी नदीतील होतोय. चला एन्जॉय करा आपल्या मित्रांनो, आपण जर बघितलं तर अवघा महाराष्ट्र ज्या क्षणाच्या अचूकतेने वाट पाहते तो क्षण म्हणजे महाराष्ट्र तेजोत्सव उत्सव या ठिकाणी आज आळंदी नगरमध्ये साजरा होताना पण आताच थोड्या वेळापूर्वी इथे इंद्रायणी मस्तपैकी अशी आरती झाली. आणि हे बघा, आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने आज या ठिकाणी हे जे लाइटिंगचा जो काय तेजोमय उत्सव चालला आहे तो खूप सुंदर पद्धतीने चालू आहे आणि याचे काही रिफ्लेक्शन आहे ते आपल्या इंद्रायणी नदीतही पण काही होत आहे. तुम्ही त्याचा आनंद घ्या. ठिकाणी खूप सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि हे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आपण आनंद घ्यायला आलो. या तर काही सांस्कृतिक कार्यक्रमांची थोडीशी छटा या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे, तर त्याचा आनंद घ्या. आणि हा संतांचा मेळा असतो मित्रांनो, कारण ही संस्कृती पुढे जाण्यासाठी ही शिकवणूक असते. मित्रांनो, आज बघा महाराष्ट्रावरून वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून या ठिकाणी हे सगळे साधू संत, छोटे छोटे महंत या ठिकाणी आले. ते धन्यवाद. मला असं वाटतंय की आज आपण टाळ्या वाजवूयात, कारण या टाळ्या फक्त आमचं कौतुक नाहीये, तर या टाळ्या माऊली आळंदी नगरीचा महाराष्ट्र तेजोत्सव उत्सव आजचा कसा वाटला आपल्याला नक्की सांगा. आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.